पिंजरा या अजरामर मराठी चित्रपटातून घराघरात पोहोचलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री आणि प्रसिद्ध नृत्यांगना संध्या शांताराम यांचे निधन झालेले आहे. वयाच्या 87व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरलेली आहे. 1972 साली प्रदर्शित झालेला व्ही. शांताराम दिग्दर्शित पिंजरा हा मराठी चित्रपटातील अजरामर कलाकृतीत मानली जाते. एका आदर्श शिक्षक आणि तमाशा कलावंत यांच्यातील प्रेमकथेवर आधारित या चित्रपटात संध्या यांनी तमासगिरीची भूमिका साकारलेली होती. या भूमिकेमुळे त्यांना खूप लोकप्रियता मिळालेली होती. या भूमिकेमुळे त्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाडक्या अभिनेत्री बनल्या. आजही पिंजरा आणि संध्या यांची भूमिका प्रेक्षकांना मनामध्ये घर करून आहे. ज्येष्ठ चित्रपट निर्माते दिग्दर्शक व्ही. शांताराम यांनी त्यांच्या आयुष्यातील तिसरा विवाह संध्या शांताराम यांच्याशी केला होता. संध्या या त्यांच्या तिसऱ्या पत्नी होत्या. दुसरी पत्नी अभिनेत्री जयश्री यांच्याशी घटस्फोट झाल्यानंतर अवघ्या 1 महिन्यातच व्ही. शांताराम यांनी संध्या यांच्याशी विवाह केला होता. संध्या यांनी मोजक्याच चित्रपटामध्ये काम केलं असलं तरीही त्यांच्या भूमिका अविस्मरणीय ठरल्या. अभिनयासोबतच एक कुशल नृत्यांगना म्हणूनही त्यांना ओळखलं जातं. संध्या यांनी 1959 मध्ये आलेला नवरंग चित्रपटातून कमाल दाखवली होती. व्ही. शांताराम यांचा हा चित्रपट होता. अरे जा रे जा नटखट हे गाणे आजही तुफान लोकप्रिय आहे. संध्या शांताराम यांचे खरे नाव विजया देशमुख होते. अरे जा रे जा नटखट या गाण्यासाठी त्या विशेषतः शास्त्रीय नृत्य शिकले होते. कोणतेही दिग्दर्शक नव्हते. गाण्यात तुम्हाला दिसणारे स्टेप संध्या स्वतः करत होत्या आणि दिग्दर्शक व्ही. शांताराम यांनी सादर केलेले होते. दिग्दर्शक व्ही. शांताराम यांना हे गाणे खरोखरच खास बनवायचे होते, म्हणून त्यांनी खऱ्या हत्ती घोड्याची व्यवस्था सेटवर केलेली होती. खऱ्या प्राण्यामध्ये संध्या निर्भयपणे नाचत होत्या. अभिनेत्री संध्यांना माहिती होते की हे सोपे नाही, कारण प्राणी आवाज आणि माणसामुळे अस्ताव्यस्त होऊ शकतात, पण त्या घाबरल्या नाहीत. त्यांनी सर्वोपरी प्रयत्न केला. त्यांनी बॉडी डबिंग वापरली नाही. त्यांच्या शूटिंगपूर्वी त्यांनी हत्ती आणि घोड्याशी मैत्री केली. त्यांना स्वतःच्या हाताने केळी आणि नारळ खायला दिले आणि पाणी पाजले. संध्याच्या समर्पणाने आणि धाडसाने दिग्दर्शक प्रभावित झाले होते. व्ही. शांताराम संध्याच्या प्रेमात पडले. व्ही. शांताराम विवाहित असले तरीही संध्या यांचे समर्पण आणि तेजस्वीपणा त्यांना भुरळ घातलं होतं. ते आधी त्यांच्या धाडसी स्वभावामुळे प्रभावित झाले होते. संध्या यांनी बहुतेक शांताराम यांच्या चित्रपटामध्ये काम केलं. त्यात झलक झलक पायल बाजे, दो आंखें 12 हात, नवरंग, पिंजरा आणि अमर भूपाळी यासारखे हिट चित्रपटाचा समावेश आहे. जुन्या मुलाखतीत व्ही. शांताराम नेहमी म्हणायचे की संध्याच्या चेहऱ्यावरील हावभाव अविस्मरणीय होते, परंतु तिचा आवाज गोड होता आणि ती एक अद्भुत व्यक्तिमत्व आहे.